रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. या जेफ्री बाबा उर्फ अशोक खरात याला अटक झाल्यापासून महाराष्ट्र राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या जमिनीखालची पायाखालची जमीन सरकले. कोणाकोणाची छाती धडधड वाढले कारण हा अशोक खरात कोणाकोणाची नावं घेतोय म्हणून. काल रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला, पण रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताना त्या पत्रामध्ये एक लाईन टाकली. त्या लाईनीनं आणखी थोडासा रोष वाढला म्हणा, किंवा हे समजलं नाही की रुपाली चाकणकरांना काय हवंय. रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताना सांगितले की मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी या पदाचा राजीनामा देत आहे. वैयक्तिक कारण खरं तर तुम्ही आणि स्वइच्छेने राजीनामा देते. खरं तर तुम्ही पहिल्यांदा हे वैयक्तिक कारणामुळे देत नाही आणि स्वइच्छेने तर नाहीच नाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमची हकलपट्टी करण्याचे आदेश दिल्यानंतर मग मात्र तुम्हाला जाग आली. या ठिकाणी जर राज्याच्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन जर स्वतःहून त्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला असता तर राष्ट्रवादीची, त्या सुनेत्रा पवारांची आणि रुपाली चाकणकरांची सगळ्यांची इज्जत वाचली असती. परंतु हकलपट्टी करण्यापर्यंतची वाट बघण्यात आली. बघितल्यानंतर राजीनामा देताना तुम्ही असं सांगता माझ्या वैयक्तिक कारणासाठी आणि स्वइच्छेने मी राजीनामा देते. त्या बाबासोबतचे अनेक तुमचे व्हिडिओ आणि तुमचे संबंध आहेत, म्हणजे कॉन्टॅक्ट आहे तुमचं त्या बाबाचं, हे समोर दिसतंय. आणि त्यानंतर देखील तुम्ही सांगता की माझी बदनामी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये मी गुन्हा दाखल करणार आहे किंवा कायदेशीर त्यांना नोटीस पाठवणार आहे. मुळात तुम्ही ही चूक मान्य करायला पाहिजे. घडलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं या प्रकरणामध्ये खोलात जाणार तितकं अजून अडकत जाणार. तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.